Hello friends, good morning and happy Independence Day. मित्रांनो, आज आपण आता हे जे आपले काही प्रोजेक्ट्स आहे लोहगाव वाघोली रोडच्या वॉकिंग डिस्टन्सला, त्याच्या काही प्रोजेक्ट्सचा आपण टेंटेटिव्हली म्हणजे थोडा स्टडी करूयात आपण आज. आता बघा मित्रांनो, हा आपण तुम्हाला तर या गोष्टी बऱ्याच माहीत असतीलच सबस्क्रायबर लोकांना मित्रांना, की आपण 3 BHK 4 BHK बंगलोमध्येच आपण बंगलो बनवत असतो. आता बंगलो म्हणजे प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन एव्हाना तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील आहे की नाही, कारण तुमचा प्लॉटचा स्वतंत्र 7/12 होणार आहे. तर आता बघा, हा जो बंगलो आहे, या बंगलोमध्ये आपण जो बंगलो बनवला आहे हा 25/50 म्हणजे टोटल 1000 स्क्वेअर फूट आहे. बघा आता यामध्ये तुम्हाला हा 25 फ्रंट्स आहे मित्रांनो, 25/40. यामध्ये आता या बंगलोला आपण इलेव्हेशन देताना काय केलेलं आहे बघा, तर ही एक आपण बाल्कनी दिली बघा. ही 25 फुटाची 25/4 ते 5 येईल बघा वर. मी आता दाखवणारच आहे तुम्हाला. तर या साईडला तुम्हाला ही जी फ्रंट बाजू दिसते, या साईडला मी कार पार्किंग दिली मित्रांनो. तुम्हाला कुठल्याही बंगलोची वॉल कॉमन नाही आहे. बघा हा जो पोल दिसतो तुम्हाला, या पोलपर्यंत म्हणजे साधारणतः 7 ते 8/25पर्यंत तुम्हाला इथे आपल्याला गेट द्यायचं मित्रांनो. आता हा स्टडी करा तुम्हाला, यासाठी आज खासा व्हिडिओ मी तुम्हाला शांततेत देत आहे. बघा तर आता एंट्री केल्यानंतर तुम्हाला मोठा असा बिग हॉल दिसेल बघा. आता हा हॉल सुद्धा मित्रांनो तुमचा अशी फ्रंट बाजू तुमची 18 बाय असा येईल साधारणतः तुम्हाला 18/20च्या आसपास हा मोठा हॉल आहे. बघा किती सुंदर व छान आपण असा प्लॅन केला आहे. एका बाजूने आपण जिना दिलेला आहे. तुम्ही जर इंटेरियर डेकोरेटर्स कराल मित्रांनो, तुम्हाला हा बंगलो अत्यंत छानपैकी बघा. खालच्या साईडला तुम्ही TV वगैरे इंटेरियर तुम्हाला थोडं इमॅजिनेशन वापरावं लागेल. या साईडला बघा आपण कन्सील फिटिंग दिलेली आहे. तुमचं किती स्पेस वाचलेली बघा हा हॉल करत असताना. इथे तुम्हाला एक फर्निचर्स वगैरे बनवून इंटेरियर डेकोरेटर्स केलं. वॉल हँग आपण जर इथे हे लावलं असं TV वगैरे, किती सुंदर व छान असा हा तयार होईल. बघा याच्या प्रत्येक साईडला 8/4 6/4च्या आपण ग्रिल्स म्हणजे खिडक्या दिलेल्या आहेत. त्याला विंडोज म्हणतात. म्हणजे प्रत्येकाला सूर्यप्रकाश अत्यंत जास्त प्रमाणात येईल. आणि हा एक बेडरूम आहे. बघा मित्रांनो, हे वॉशरूम, हा इकडे अग्नेय कोपऱ्यात किचनचा ओटा तुम्ही एल शेप करू शकता असा. ही जी लॉबी आहे याला आपण डायनिंग हॉल सुद्धा याचा यूज करू शकता. इथे डायनिंग टेबल वगैरे ठेवून व खालच्या बाजू बॅक साईडला तुमची एक साधारणतः इथे 4-5 फुटाची जागा आहे बघा. त्या डिस्टन्स इथपर्यंत तुम्हाला आम्ही इथे वॉल कंपाऊंड टाकून देणार आहोत. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. आता मित्रांनो, फर्स्ट फ्लोअरला आल्यावरती तुम्ही थोडासा स्टडी करा बघा. तुम्हाला एवढा मोठा हा एक हॉल परत बेड बनवू शकतात. या साईडला हा एक लहान बेड आहे बघा. याला वॉशरूम व ही एक बाल्कनी किंवा गॅलरी. ही 18/6 ते 7ची.
हा सेकंड बेडरूम, त्याचंही वॉशरूम जरा कन्सील फिटिंग केलं मित्रांनो. हा एक मोठा बेडरूम आहे बघा. प्रत्येकाला 2-2 खिडक्या दिलेल्या आपण, त्याला ग्रिल्स म्हणतात. आता आपण टेरेसवर थोडा स्टडी करू, बघू कसा आहे टेरेस आपण. बघा मित्रांनो, पॅरापीट वॉल वगैरे करून आपल्याला 1600 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया मित्रांनो याचा. एका बाजूला स्पोर्ट्स अकॅडमी आपल्याकडे. तो सुंदर व छान असा हा लोहगावच्या अत्यंत रस्त्याच्या जवळील प्रोजेक्ट आपण 60 सांगून त्याला काहीतरी 1-1.5 लाख रुपये निगोशिएट करणार आहे. तर बघा, जर तुमची इच्छा असेल तर लवकर निर्णय घ्या, जीवनाचं सार्थक करा आपल्या. हा बंगलोचा प्रोजेक्ट मित्रांनो, आलं लक्षात. लोहगाव हे कॉर्पोरेशन डिक्लेअर्ड गाव आहे. बघा इथे G+4ची परमिशन आहे. तरी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर माहीत असेलच, 9359225607.